मुंबईत महाविकास आघाडी पक्षाची बैठकीला काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व अनुपस्थित। सपकाळ आणि उद्धव ठाकरेंची फोनवरून चर्चा झाली। काँग्रेस मोर्चात सहभागी होणार हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्धव ठाकरेंना ग्वाही दिलेली आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। सपकाळ आणि उद्धव ठाकरेंची फोनवरून चर्चा झालेली आहे। काँग्रेस मोर्चात सहभागी होणार असल्याची ग्वाही यावेळी सपकाळांनी उद्धव ठाकरेंना दिली आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी मनश्री पाठक। मनश्री, सपकाळांनी उद्धव ठाकरेंशी फोनवरून चर्चा केली आहे, मोर्चात सहभागी होणार असल्याची ग्वाही दिली आहे। बैठक सुरू होती महाविकास आघाडी आणि इतर सहयोगी पक्षांची आणि त्यानंतर पत्रकार परिषदही पार पडली। मात्र एकच चर्चा या बैठकीच्या सुरुवातीपासून होती, ते म्हणजे महाराष्ट्र काँग्रेस आणि मुंबई काँग्रेसचं वरिष्ठ नेतृत्व अर्थातच हर्षवर्धन सपकाळ किंवा वर्षा गायकवाड यांच्यापैकी कुणीही या बैठकीला किंवा पत्रकार परिषदेला उपस्थित नव्हतं। त्यांच्याऐवजी सचिन सावंत आणि नसीम खान आले। सचिन सावंतांनी पत्रकार परिषदही त्यामध्ये सहभाग घेतला। मात्र त्यानंतर आता असं कळतं आहे की या बैठकीच्या दरम्यान जेव्हा काँग्रेस मतचोरीच्या महाराष्ट्रातल्या मुद्द्यावरून पळ काढते का किंवा अलिप्त राहण्याचा प्रयत्न करते का अशी चर्चा जेव्हा राजकीय वर्तुळात सुरू झाली, त्यावेळेस हर्षवर्धन सपकाळांनी बैठकीच्या दरम्यानच उद्धव ठाकरेंना फोन केला आणि फोनवरून उद्धव ठाकरे आणि हर्षवर्धन सपकाळ यांची 10 मिनिटं चर्चा झालेली आहे। आणि मतचोरीच्या या मुद्द्यावरती जो काही मोर्चा काढला जातोय त्या मुद्द्यावर आपण काँग्रेस पक्ष म्हणून सोबत आहोतच आणि इथून पुढचं जे आंदोलन होईल त्यामध्ये सुद्धा काँग्रेस पक्ष ही आपली सहयोगी अशीच भूमिका घेणार आहे, अशी ग्वाही हर्षवर्धन सपकाळांनी दिलेली आहे। यासोबतच या बैठकीमधली इनसाइड स्टोरी ही सुद्धा झी 24 तासच्या हाती आलेली आहे। ते म्हणजे 1 तारखेचा हा मोर्चा, सत्याचा मोर्चा पार पडल्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा ही नेत्यांकडून या मोर्चाच्या समाप्तीलाच घोषित केली जाईल आणि इथून पुढे मतदार यादीतला घोळ निस्तरल्याशिवाय, सदोष मतदार यादी ही निर्दोष केल्याशिवाय निवडणुका घेऊ नयेत, स्थानिक स्वराज्य निवडणुका घेऊ नये अशी ठाम भूमिका इथून पुढे महाविकास आघाडी आणि सहयोगी पक्ष घेतील। तशीच भूमिका आंदोलन समाप्तीच्या वेळेस म्हणजे मोर्चाच्या समाप्तीच्या वेळेस पुढच्या आंदोलनाची घोषणा जाहीर करताना केली जाईल। त्यामुळे एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या येऊ घातलेल्या आहेत त्याचं आता वेळापत्रक हळूहळू यायला सुरुवात झालेली आहे। प्रभाग आरक्षणाचं वेळापत्रक सुद्धा निवडणूक आयोगाने जाहीर केलेलं आहे आणि त्याच वेळेस आता अशा पद्धतीने मतदार यादीत घोळ असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच घेऊ नयेत, त्या लांबणीवर टाकल्या जाव्यात अशी भूमिका विरोधी पक्ष सहयोगी पक्षांकडून घेतली जाते। त्यामुळे निवडणुकांचं भवितव्य आता नेमकं काय असेल आणि त्याबाबत काय भूमिका घेतली जाईल हे समजेल। निश्चित। धन्यवाद मनश्री ताजे अपडेट देण्यासाठी।